नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत असाल? चला, आज आपण मानसशास्त्राची नवीन तासिका घेऊन आलेलो आहोत. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, अब्राहम मॅस्लो यांच्या गरजांच्या पदानुक्रम सिद्धांतानुसार खालीलपैकी कोणती गरज ही कमतरता गरज नसून वृद्धी गरज मानली जाते? तर या ठिकाणी 4 पर्याय आपल्या समोर आहेत. त्यापैकी पहिली जर तुम्ही पहिला पर्याय जर बघितला, आत्मप्रत्यक्षीकरण किंवा आत्मसाक्षात्कार जी गरज आहे ही आपली खालून जर आपण क्रम लावला तर चौथी 5वी आहे बघा. साक्षात्कार म्हणजे आत्माविष्कार ही सगळ्यात उच्च गरज मानली जाते. सगळ्यात खालची जी गरज आहे ती शारीरिक गरज, आणि सर्वात 5वी गरज जी आहे ती आत्मप्रत्यक्षीकरण किंवा आत्मसाक्षात्कार जी पहिला पर्याय आहे. मॅस्लो यांच्या मते आत्मप्रत्यक्षीकरण ही व्यक्तीच्या सुप्त गुणांचा विकास करणारी वृद्धी गरज आहे जी कधीही पूर्णपणे संपत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. तर ही कमतरता गरज नसून कोणती गरज आहे? वृद्धी गरज आहे. चला, प्रश्न क्रमांक 2. उत्तर बाल्यावस्थेतील बालकांमध्ये समवयस्क गटाचा प्रभाव वाढतो. या काळात बालकाची कोणती सामाजिक भावनिक गरज सर्वात तीव्र असते? तर या ठिकाणी उत्तर बाल्य अवस्थेत बालक आपल्या समवयस्क गटांच्या नियमांचे पालन करते आणि गटात आपल्याला स्थान मिळावे ही त्याची तीव्र गरज असते. म्हणून जर तुम्ही बघितलं तर 4 पर्यायापैकी या ठिकाणी हा जो पर्याय आहे, पहिला पर्याय बघा, गटाद्वारे स्वीकारले जाणे आणि मान्यता मिळणे हे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3. एखादा विद्यार्थी वर्गात नेहमी शिक्षकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ अवाजवी प्रश्न विचारणे किंवा खोड्या काढणे. एल्डर यांच्या मानसशास्त्रानुसार या बालकाची कोणती सुप्त गरज अपूर्ण राहिलेली असू शकते? तर या ठिकाणी जर बघितलं तर 4 पर्याय आपल्या समोर. त्यामध्ये असा विद्यार्थी जेव्हा करतो तर तो काय करतो, या ठिकाणी आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी अल्फ्रेड यांच्या मते जेव्हा बालकाला स्वतःचे महत्त्व जाणवत नाही तेव्हा तो नकारात्मक मार्गाने का होईना, चुकीच्या मार्गाने का होईना, परंतु स्वतःचे अस्तित्व आणि श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा ते प्रयत्न करत असतो. इतरांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतो. यालाच महत्त्व किंवा श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची गरज असं म्हणलं जातं. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. चला, पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 4. किशोरवयीन विद्यार्थ्यामध्ये आढळणारा अतिसंवेदनशीलता आणि असुरक्षिततेचा भाव हा प्रामुख्याने त्याच्या कोणत्या गरजांच्या संघर्षातून निर्माण होतो? तर यामध्ये जर बघितलं, किशोर वयामध्ये जे मुलं असतात ते अतिसंवेदनशीलता आणि असुरक्षित भाव हा कोणत्या 2 गरजांच्या संघर्षातून निर्माण होतो? तर स्वओळख, स्वतःची ओळख आणि समाज मान्यता यांच्यातील संघर्ष. म्हणजेच पर्याय क्रमांक सी जो आहे, पर्याय क्रमांक सी जर बघितला तुम्ही तर या ठिकाणी किशोर अवस्थेत मी कोण आहे हा शोध घेण्याची गरज असते आणि त्याचवेळी समाजाच्या अपेक्षा पूर्ण झाल्यास त्याला त्या ठिकाणी असुरक्षितता निर्माण होते. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. समावेशक शिक्षणामध्ये विशेष गरजा असणाऱ्या बालकांच्या म्हणजे दिव्यांग बालकांच्या भावनिक गरजा पूर्ण करण्यासाठी शिक्षकाची भूमिका कशी असावी? 4 पर्याय आपल्या समोर दिलेले आहेत. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की त्याच्या मर्यादा स्वीकारून त्याच्यातील क्षमतांचा शोध घेऊन त्यांना स्वावलंबी बनवणे. सर्वात शेवटचा जो पर्याय आहे तो सर्वात शेवटचा पर्याय या ठिकाणी महत्त्वाचा पर्याय आहे. आता त्याचं कारण सांगतो. विशेष गरजा असणाऱ्या बालकांना सहानुभूतीपेक्षा आत्मसन्मान आणि स्वावलंबनाची गरज असते, ज्यामुळे त्यांच्या मानसिक गरजा पूर्ण होतात. म्हणून या ठिकाणी जो आपला शिक्षकाची भूमिका कशी असली पाहिजे, तर शिक्षकाने त्यांच्या मर्यादा स्वीकारून त्यांच्यातील क्षमतांचा शोध घेऊन त्यांना स्वावलंबी बनवलं पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. 6वा प्रश्न. एखाद्या बालकाची भावनिक सुरक्षिततेची गरज कौटुंबिक कलहामुळे अपूर्ण राहिल्यास त्याच्या वर्तन पद्धतीवर खालीलपैकी कोणता गंभीर परिणाम दिसून येतो? तर जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी बघा. बालकामध्ये विगमन म्हणजे विड्रॉल किंवा अति आक्रमकता यासारखी जी काही लक्षणं आहेत ते दिसून येतात. यांनाच संरक्षण यंत्रणा विकसित यासारखी संरक्षण यंत्रणा त्या ठिकाणी विकसित होत असते. म्हणजे त्याच्यामध्ये या ठिकाणी जर त्याच्या घरच्या कलामुळे जर असं जर काही होत असेल, त्याची भावनिक सुरक्षिततेची गरज जर त्या ठिकाणी अपूर्ण राहिली असेल तर त्याच्या
वर्तन पद्धतीवर काय परिणाम दिसून येतो, तर बालक एक तर अति आक्रमक होतो किंवा त्याच्यामध्ये विगमन ही जी काही यंत्रणा आहे ती विकसित व्हायला सुरुवात होते. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, मॅस्लो यांच्या सिद्धांतानुसार वर्गात उपाशी पोटी येणाऱ्या विद्यार्थ्याची शिक्षकाने प्रथम कोणती गरज पूर्ण करणे अपेक्षित आहे जेणेकरून तो अध्ययनाकडे लक्ष देऊ शकेल. आता या ठिकाणी बघा, हा जो प्रश्न आहे या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा प्रश्न काय आहे, तर या विद्यार्थ्याची शारीरिक गरज जी आहे, म्हणजे सर्वात पहिली जी गरज आहे मॅस्लो यांच्या पदानुक्रमानुसार सर्वात पहिली जी गरज आहे ती आहे शारीरिक किंवा जैविक गरज. ती पूर्ण होणं गरजेचं आहे. अन्न, पाणी, विश्रांती या मानवाच्या सर्वात मूलभूत शारीरिक गरजा आहेत. या पूर्ण झाल्याशिवाय ज्या काही वरच्या ज्या गरजा आहेत, वरच्या आणखी 4 गरजा आहेत त्या पूर्ण होऊ शकत नाही किंवा त्याच्यावर कोणत्याही प्रकारे चांगलं परिवर्तन त्याच्यात होऊ शकत नाही, प्रभाव पडू शकत नाही. म्हणून सर्वात पहिली जी गरज आहे ती पूर्ण होणं गरजेचं आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शारीरिक किंवा जैविक गरज. कारण याच्यानंतर आणखी 4 गरजा आहेत. दुसरी जी गरज आहे ती या ठिकाणी सुरक्षिततेची आहे, तिसरी सामाजिक गरज आहे, चौथी आत्मसन्मानाची गरज आहे आणि सर्वात शेवटची आत्मआविष्काराची गरज आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. चला पुढे 8वा प्रश्न बघा, बालकांच्या शोधक वृत्तीची गरज पूर्ण करण्यासाठी खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती सर्वात प्रभावी ठरेल. म्हणजे बालकामध्ये शोधक वृत्तीची गरज आपल्याला पूर्ण करायची असेल तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं समस्या निराकरण आणि प्रकल्प पद्धती ही सगळ्यात महत्त्वाची किंवा सर्वात प्रभावी पद्धत आहे. आता त्याचं कारण काय, या पद्धतीमुळे बालकाला स्वतःचा विचार करण्याची, प्रयोग करण्याची आणि निष्कर्ष शोधण्याची संधी मिळते. त्यामुळे त्याच्यामध्ये शोधक वृत्ती तृप्त होते. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, किशोर अवस्थेतील मुलांमध्ये अभिमान आणि ओळख या गरजेची पूर्तता न झाल्यास त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणती मानसिक अवस्था निर्माण होते. आता बघा, त्याच्यामध्ये या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर एरिक एरिक्सन यांच्या मते किशोर अवस्थेत ओळख निर्माण न झाल्यास बालकामध्ये मी समाजात कोण आहे याविषयी त्याच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो. म्हणजे आपली भूमिका काय आहे समाजामध्ये तो संभ्रम निर्माण होतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, भूमिका संभ्रम हा या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. त्यानंतर 10वा प्रश्न बघा, बालकाच्या मानसिक आरोग्यासाठी म्हणजे मेंटल हेल्थसाठी स्वातंत्र्य आणि स्वायत्तता ही गरज महत्त्वाची आहे. शिक्षकाने वर्गात हे स्वातंत्र्य कसं दिलं पाहिजे, म्हणजे विद्यार्थ्याचं मानसिक जे काही स्वास्थ्य आहे ते व्यवस्थित राहण्यासाठी स्वातंत्र्य आणि स्वायत्तता ही त्याची गरज महत्त्वाची आहे आणि ती गरज पूर्ण झाली पाहिजे. त्याच्यासाठी शिक्षकाने काय केलं पाहिजे, तर पर्याय क्रमांक बी बघा, शिक्षकाने काय करायचं, शैक्षणिक चौकटीत राहून विद्यार्थ्यांना विचार मांडण्याचं आणि पर्याय निवडण्याचं नियंत्रित स्वातंत्र्य देणे हे या ठिकाणी आपण काम केलं पाहिजे आणि अशा प्रकारचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. कारण योग्य मार्गदर्शनाखाली दिलेलं स्वातंत्र्य बालकाची स्वायत्ततेची गरज पूर्ण करते आणि जबाबदारीची सुद्धा जाणीव करून देते. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न 11वा प्रश्न बघा, मुलांच्या विकासात अफेक्शनेट नीड म्हणजेच काय, प्रेमाची गरज अपूर्ण राहिल्याने होणाऱ्या मॅरास्मस किंवा हॉस्पिटलिझम या स्थितीचा अभ्यास कोणत्या मानसशास्त्रज्ञाने प्रामुख्याने केलेला आहे. म्हणजे मुलांच्या विकासामध्ये प्रेमाची गरज अपुऱ्या राहिल्याने ही ज्या काही 2-3 गोष्टी आहेत ज्या मी सांगितल्या त्या गोष्टीचा अभ्यास, त्या स्थितीचा अभ्यास करणं कोणत्या मानसशास्त्राने पूर्ण केलेला आहे किंवा प्रामुख्याने केलेला आहे. तर पहिल्याच पर्याय बघा, जॉन बॉल्बी आणि रेने स्पिट्स यांनी या ठिकाणी हा काय केलेला आहे, या स्थितीचा अभ्यास केलेला आहे. स्पिट्स आणि बॉल्बी यांनी संस्थात्मक वातावरणामध्ये म्हणजे जे काही हॉस्टेलसारखे जे संस्थात्मक वातावरण असतात त्या वातावरणामध्ये वाढणाऱ्या बालकांचा अभ्यास केला आणि सिद्ध केले की प्रेमाची आणि मायेची जर गरज अपुरी राहिली तर बालकाचा शारीरिक आणि मानसिक विकास खुंटतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, जॉन बॉल्बी आणि रेने स्पिट्स हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 12वा, एखाद्या बालकाला वर्गात सतत नाकारले जात असल्यास त्याच्या कोणत्या प्रकारच्या गरजेचा संकोच होतो आणि त्याचा परिणाम त्याच्या आत्मविश्वासावर होतो. सतत जर नाकारलं जात असेल तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक सी बघा, जर असं सतत एखाद्या विद्यार्थ्याला नाकारलं गेलं तर त्यामध्ये संबद्धता आणि आपलेपणाची जी गरज आहे ती गरज या ठिकाणी त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून पर्याय क्रमांक सी, प्रत्येक बालकाला आपण एखाद्या समूहाचा भाग आहोत असे वाटण्याची गरज असते. मित्रांनी नाकारल्यामुळे ही गरज धोक्यात येते. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर
आहे. चला पुढचा प्रश्न 13वा प्रश्न. गुणात्मकदृष्ट्या विचार करता बालकाच्या अभिव्यक्तीच्या गरजेला वाव देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपक्रमाला शिक्षकाने सर्वाधिक प्राधान्य दिलं पाहिजे? कोणती? अभिव्यक्तीच्या गरजेला, म्हणजे त्याच्या आतमध्ये असलेल्या जो गोष्टी त्याला मोकळ्यापणाने बोलता आल्या पाहिजे, त्याला व्यक्त होता आलं पाहिजे. याच्याकरता आपण काय केलं पाहिजे शिक्षक म्हणून? तर पर्याय क्रमांक बी बघा. आपण याकरता मुक्त प्रश्न, चित्रकला आणि नाट्यकरण यासारख्या सृजनशील क्रियाकलापामध्ये त्याचा सहभाग त्याला घेऊ दिला पाहिजे किंवा त्याला दिलं पाहिजे, वाव दिला पाहिजे. अशा उपक्रमामुळे बालकाला स्वतःचे विचार, भावना, कल्पनाशक्ती मुक्तपणे मांडता येतात, ज्यामुळे त्याची अभिव्यक्तीची गरज पूर्ण होते. म्हणून या गोष्टीला शिक्षकानं प्राधान्य दिलं पाहिजे. म्हणून या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. चला पुढे जाऊया. 14वा प्रश्न. किशोरावस्थेतील मुलांमध्ये साहस आणि थरार ही गरज तीव्र असते. या गरजेला सकारात्मक दिशा देण्यासाठी शाळेने कोणत्या उपक्रमाचे आयोजन करावेत? तर या ठिकाणी पहिलाच जर पर्याय बघितला, NCC, स्काउट गाईड, ट्रेकिंग आणि क्रीडा स्पर्धा यांचं आयोजन शाळेनं केलं पाहिजे. अशा साहसी आणि आव्हानात्मक उपक्रमामुळे किशोरवयीन मुलांची अतिरिक्त ऊर्जा आणि साहसाची गरज विधायक मार्गाने पूर्ण होते. म्हणून अशा उपक्रमांचं नियोजन शाळेनं केलं पाहिजे. चौथा जो पर्याय तो इतकं काही महत्त्वाचा नाही. तर म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए जो आहे हो ए पर्यायच या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य उत्तराचा पर्याय आहे. 15वा प्रश्न बघा. मॅस्लो यांच्या पदानुक्रमानुसार आत्मसन्मानाची गरज, म्हणजे चौथी गरज खालून वर, वरच्या साईडला, आत्मसन्मानाची गरज प्रभावी होण्यासाठी खालीलपैकी कोणती पूर्वअट होणे आवश्यक आहे? म्हणजेच काय, आत्मसन्मानाची गरज पूर्ण होण्यासाठी कोणती अट पूर्ण होणे गरजेचं आहे? तर या ठिकाणी आत्मसन्मानाच्या खालच्या बाजूला, म्हणजे खालच्या ज्या 3 गरजा आहेत, त्या 3 गरजा ज्या आहेत त्या खालच्या स्तरावरच्या 3 गरजा कोणत्या? शारीरिक गरज, 2 नंबरची सुरक्षितता गरज आणि तिसरी सामाजिक गरज. या गरजा या ठिकाणी समाधानकारकपणे पूर्ण झालेल्या असल्या पाहिजेत. कारण का, खालच्या स्तरावरील गरजा तृप्त झाल्याशिवाय वरच्या स्तरावरील गरजा व्यक्तीला प्रेरित करत नाहीत. म्हणून या ठिकाणी आपण काय करायचं बघा, चौथा पर्याय डी पर्याय मात्र काही कामाचा नाही. म्हणून पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे काय? त्याच्या खालच्या स्तरावरील सर्व गरजा, शारीरिक, सुरक्षितता आणि सामाजिक या गरजा समाधानकारकपणे पूर्ण झालेल्या असाव्यात. हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 16वा प्रश्न बघा. शाळेत वारंवार अपयशी ठरणाऱ्या बालकाची यशस्वी होण्याची गरज कशी पुनर्जीवित करता येईल, त्याकरता आपण काय केलं पाहिजे? तर त्याकरता आपण काठीण्य पातळी पायरी पायरीने वाढवून त्याच्या लहान लहान यशाचा अनुभव देऊन आपण त्याला या ठिकाणी त्याची ही गरज काय करू शकतो? पुनरुज्जीवित करू शकतो. पर्याय क्रमांक ए जो आहे तो ए बघा, त्याच्यानंतर बी, सी बघा, डी बघा. त्याची तुलना होईल का? डी काही कामाचं नाही, डी आपल्या कामाचा नाही. पर्याय क्रमांक एच या ठिकाणी योग्य उत्तर आहे. या प्रश्नाचा योग्य पर्यायी उत्तर आहे. चला प्रश्न क्रमांक 17कडे जाऊया. खालीलपैकी कोणते वर्तन बालकाची मर्यादा किंवा नियम जाणून घेण्याची गरज दर्शविते? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 बघा. मुले अनेकदा प्रौढांच्या सहनशीलतेची सीमा तपासण्यासाठी असे करतात जेणेकरून त्यांना सुरक्षित आणि स्पष्ट नियमांची चौकट समजेल. म्हणजेच काय, तर या ठिकाणी जर बालक वारंवार नियम मोडून पाहत असेल किंवा मोडून शिक्षक प्रतिक्रिया देतात, म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 जर बघा, बालक वारंवार नियम मोडून पाहते की शिक्षक काय प्रतिक्रिया देतात, तर या ठिकाणी बालकाचं हे वर्तन आपल्याला वारंवार बघायला मिळतं. तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, डी बघा, डी काही कामाचं आहे का? नाही. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, बालक वारंवार नियम मोडून पाहते की शिक्षक काय प्रतिक्रिया देतात, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 18वा प्रश्न बघा. जीन पियाजे यांच्या सिद्धांताचा विचार करता पूर्व प्राथमिक वयातील बालकांची अध्ययनविषयक मुख्य गरज कोणती असते? तर या ठिकाणी 4 पर्याय आपल्या समोर आहे. जर बघितलं तुम्ही तर पर्याय क्रमांक डी बघा. मूर्त म्हणजे वस्तू त्यांना हाताळू दिल्या पाहिजेत, ज्या त्यांच्या समोर दिसतात त्या वस्तू त्यांना हाताळू दिल्या पाहिजे आणि प्रत्यक्ष अनुभवातून त्यांना शिकू दिलं पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक डी, मुक्त वस्तू हाताळणे आणि प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. कारण या अवस्थेत बालकांचे विचार जड वस्तूंशी आणि प्रत्यक्ष कृतीशी जोडलेले असतात, म्हणून त्यांना मूर्त अनुभवाची गरज असते. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 19. कार्ल रॉजर्स
यांच्या मानवतावादी दृष्टिकोनानुसार बालकाच्या निकोप विकासासाठी पालकाकडून आणि शिक्षकाकडून मिळणाऱ्या कोणत्या गरजेला सर्वाधिक महत्त्व दिले आहे? तर या ठिकाणी आपण बघू शकता की पर्याय क्रमांक बी बघा, अशर्त किंवा बिनशर्त आत्मिक स्वीकृती हा जो पर्याय आहे हा पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडावा लागेल, कारण हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आता त्याचं कारण काय, तर या ठिकाणी या गरजेला आपण महत्त्व द्यायचं आहे. रॉजर्स यांच्या मते बालक जसे आहे तसे त्याला स्वीकारणे आणि त्याला सुरक्षिततेची भावना देणे ही त्याची मूलभूत भावनिक गरज आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 20. किशोरवयीन मुलांमध्ये समवयस्कांचे अनुकरण करण्याची तीव्र गरज का निर्माण होते? तर त्याचं उत्तर आहे गटातून बहिष्कृत होण्याची भीती आणि गटामध्ये सुरक्षित वाटण्याची गरज, यामुळे या ठिकाणी ही परिस्थिती निर्माण होते. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आता त्याचं स्पष्टीकरण जर द्यायचं ठरलं तर सांगतो, समवयस्क गटाचे नियम आणि फॅशन फॉलो न केल्यास मित्र आपल्याला हिणवतील किंवा वेगळे पाडतील ही भीती या अनुकरणामागे असते. म्हणून या ठिकाणी समवयस्कांचं अनुकरण करण्याची तीव्र गरज निर्माण होते. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 21वा प्रश्न बघा, एखाद्या बालकाची सुरक्षिततेची गरज धोक्यात आली आहे हे दर्शवणारं वर्गातील सर्वात स्पष्ट लक्षण कोणतं? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी बघा, विद्यार्थी नेहमी दचकरणे, अति सतर्क राहणे आणि इतरांशी डोळे मिळवणे टाळणे. तर या ठिकाणी जर असं वाटतं की एखाद्या बालकाची सुरक्षेची गरज धोक्यात आली आहे तर हे त्या ठिकाणी पर्याय क्रमांक बी अशी लक्षणं त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. म्हणून पर्याय क्रमांक बी जो आहे तो जर तुम्ही बघितला तर या ठिकाणी भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या असुरक्षित असलेले बालक सतत घाबरलेले असते आणि स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करते. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचा योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 22. विकासात्मक दृष्ट्या बालकाची शारीरिक हालचालीची गरज प्राथमिक शाळेत कशी हाताळली पाहिजे? आपण काय केलं पाहिजे? तर त्याकरता पर्याय क्रमांक डी बघा, अध्यापनात कृतीयुक्त खेळ, हस्तव्यवसाय आणि हालचालीवर आधारित उपक्रमांचा समावेश आपण केला पाहिजे. याच्यामुळे काय होतं, बालकाच्या शारीरिक ऊर्जेचा वापर अध्ययनासाठी करून घेतल्यास त्याचं लक्ष अधिक काळ केंद्रित राहते आणि त्याची गरजही भागते. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 23. मॅस्लो यांच्या गरजांच्या पदानुक्रमाचे टीकात्मक विश्लेषण करताना काही मानसशास्त्रज्ञांनी कोणत्या मुद्द्यावर आक्षेप घेतला आहे जो बालकांच्या संदर्भात महत्त्वाचा आहे? कोणत्या गोष्टीवर आक्षेप घेतला? तर पर्याय क्रमांक बी बघा, गरजांच्या पदानुक्रम नेहमीच कठोर आणि एकाच दिशेने जाणारा नसतो, तीव्र परिस्थितीही उच्च गरजा निर्माण होऊ शकतात असं टीकाकारांनी म्हटलेलं आहे. आता त्याचं कारण काय, इतिहास आणि मानसशास्त्रात असे दिसून आले आहे की अत्यंत गरिबीत किंवा असुरक्षित वातावरणामध्ये म्हणजे युद्धाच्या काळात सुद्धा बालकांमध्ये कला, सृजनशीलता किंवा देशप्रेमासारख्या उच्च गरजा दिसू शकतात. तर या गोष्टीवर काही शास्त्रज्ञांनी म्हणजेच काय आक्षेप घेतला होता आणि या गोष्टीवर त्यांनी टीका केली होती. तर या ठिकाणी खालचे जे दोन पर्याय ते बघू शकता आपण. शारीरिक गरजा भागवण्यासाठी शारीरिक गरजा बालकांसाठी महत्त्वाच्या नसतात, या सिद्धांतात सामाजिक गरजांचाही विचार केलेला नव्हता. तर हे दोन्ही पर्याय नाहीत. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी जो आहे तेच या प्रश्नाचं योग्य उत्तराचा पर्याय आहे. चला पुढचा प्रश्न जाऊया. प्रश्न क्रमांक 24. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बालकांची ज्ञानात्मक गरज सामान्य बालकापेक्षा वेगळी असते, त्यांची ही गरज पूर्ण करण्यासाठी शिक्षकाने काय केलं पाहिजे? तर या ठिकाणी जे तीव्र किंवा कुशाग्र बुद्धिमत्तेचे जे विद्यार्थी असतात त्यांची ज्ञानाची गरज पूर्ण करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर या ठिकाणी बघा पर्याय आपल्यासमोर 3 आहेत. तर चौथा पर्याय मात्र महत्त्वाचा आहे. त्यांना उच्च काठिण्य पातळीचे संवर्धनपर कार्यक्रम आणि आव्हानात्मक आपण प्रकल्प दिले पाहिजे, हे या ठिकाणी आपण केलं पाहिजे. आता याचं कारण काय, तर कुशाग्र बालकांना सामान्य अभ्यासाचा कंटाळा येतो, त्यांना बौद्धिकदृष्ट्या चॅलेंजिंग आणि उत्तेजित करणाऱ्या जटिल समस्यांची गरज असते. म्हणून या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आणि ही गोष्ट आपण केली पाहिजे. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 25 कडे. बालकांमध्ये आंतरिक अभिप्रेरणा निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गरजेची पूर्तता होणे सर्वात आवश्यक मानलं जातं? म्हणजे आंतरिक अभिप्रेरणा निर्माण होण्यासाठी आपण कोणती गरज आवश्यक मानली पाहिजे? तर या ठिकाणी स्वतःच्या आवडीनुसार काम करण्याची स्वायत्तता आणि सक्षमता हेच पर्याय या ठिकाणी आहे. म्हणजे हा पर्याय या ठिकाणी आपण आवश्यक मानला पाहिजे. या ठिकाणी ही जी गरज आहे ही गरज पूर्ण होणे आवश्यक आहे. तर याचं कारण काय आहे, डेसी आणि रायन
या दोन शास्त्रज्ञांनी स्वनिश्चिती सिद्धांतानुसार जेव्हा बालकाला कामात स्वायत्तता आणि सक्षमतेचा अनुभव येतो तेव्हा ते आंतरिकरित्या प्रेरित होते. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी सुद्धा तुम्ही बघू शकता. बाह्य बक्षीस आणि पैशाची गरज हे तर काही होणार नाही. पर्याय क्रमांक बी, सी नाही. पर्याय क्रमांक बी स्वतःच्या आवडीनुसार काम करण्याची स्वायत्तता आणि सक्षमता ही या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 26. किशोर अवस्थेतील मुलांमध्ये लैंगिक परिपक्वतेमुळे निर्माण होणाऱ्या जैविक गरजांना सामाजिक दृष्ट्या स्वीकार्य मार्गाने हाताळण्यासाठी शिक्षकाने काय करणे गरजेचे आहे. तर या ठिकाणी तुम्ही 4 पर्याय बघू शकता. या 4 पर्यायामध्ये या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 जर बघितला तर आपल्या लक्षात येईल की योग्य वयात मिळालेलं शास्त्रीय ज्ञान किशोरवयीन मुलांना त्यांच्या शरीरातील बदलांचा स्वीकार करण्यास आणि निरोगी दृष्टिकोन ठेवण्यास मदत करतो. म्हणून या ठिकाणी शास्त्रीय दृष्टिकोनातून त्यांना योग्य लैंगिक शिक्षण आणि समुपदेशन देणे महत्त्वाचे आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 27. बालकांच्या न्याय आणि समानतेच्या गरजेचा शिक्षकाने वर्गात अनादर केल्यास बालकामध्ये शिक्षकाबद्दल कोणती भावना निर्माण होते. तर लक्षात ठेवायचं, जर आपण असं जर शिक्षकाने त्या ठिकाणी त्यांच्या अनादर केला, त्यांच्या समानतेचा न्यायाचा जर अनादर केला किंवा पक्षपातीपणा जर आपण केला तर शिक्षकाने वर्गात पक्षपातीपणा केल्यास या ठिकाणी बालकाचा न्यायव्यवस्थेवरील आणि शिक्षकावरील विश्वाससुद्धा उडतो आणि ते बंडखोर बनतात. म्हणून या ठिकाणी आपण तसं करायचं नाही. तर पर्याय क्रमांक सी, अविश्वास, कटुता आणि बंडखोरीची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते. म्हणून पर्याय क्रमांक सी हे जे आहे पर्याय क्रमांक सी. डीचं तर या ठिकाणी अति आदर अतिनिष्ठा हे होणार नाही. पर्याय क्रमांक सीच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढे जाऊया. 28वा प्रश्न बघा. अल्पसंख्याक किंवा वंचित घटकातून येणाऱ्या बालकांची शाळेत कोणती विशिष्ट सामाजिक मानसिक गरज असते ज्याकडे शिक्षकाने विशेष लक्ष दिलं पाहिजे. तर या ठिकाणी आपल्यासमोर 4 पर्याय आहेत. 4 पर्यायापैकी जर तुम्ही बघितलं तर पर्याय क्रमांक बी बघा. त्यांच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीचा आदर होऊन वर्गात समावेशकता आणि आपलेपणा मिळण्याची गरज. तर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होय. आता त्याचं कारण काय, अशा बालकांना शाळेत आपलं अस्तित्व स्वीकारलं जाईल आणि आपली संस्कृती कमी दर्जाची मानली जाणार नाही या सुरक्षेची गरज असते. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. जो प्रश्न क्रमांक 28 झाला. पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 29. मॅस्लो यांच्या पदानुक्रमातील 4थ्या स्तरावर असणारी प्रतिष्ठा आणि आदराची गरज बालकामध्ये प्रामुख्याने कशाद्वारे पूर्ण होते. तर लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी पहिलाच पर्याय बघा. त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक, यश आणि योग्य सामाजिक मान्यता ही त्यांना मिळालं पाहिजे. जेव्हा बालकाच्या कामगिरीचं कौतुक होतं आणि त्यांना वर्गात महत्त्व दिलं जातं तेव्हा त्यांच्या आत्मसन्मानाची गरज पूर्ण होते, जी की आपल्या 4थ्या स्तरावरची गरज आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. डी आपण बघू शकता. त्यांना वर्गात शांत बसून ठेवण्याचे नाही. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए हेच या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. आणि शेवटचा प्रश्न 30वा प्रश्न. शिक्षकाने वर्गात लोकशाहीपूरक वातावरण ठेवल्यास बालकाची कोणती सर्वोच्च मानसशास्त्रीय गरज पूर्ण होण्यास मदत होते जी त्याच्या भविष्यातील व्यक्तिमत्वाचा पाया असते. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, लोकशाहीपूरक वातावरण ठेवल्यास बालकाची कोणती गरज पूर्ण होते. तर या ठिकाणी सर्वोच्च मानसशास्त्रीय गरज पूर्ण होण्यास मदत होते. तर ती कोणती आहे. तर स्वतःच्या क्षमतेची जाणीव होऊन आत्मप्रत्यक्षीकरण म्हणजे त्याला आत्मआविष्कार असं म्हटलं जातं. तर पर्याय क्रमांक जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी जे आता मी सांगितलं त्याच्यासाठी आपल्याला पर्याय क्रमांक डी बघा. काय आहे, स्वतःच्या क्षमतेची जाणीव होऊन आत्मप्रत्यक्षीकरण दिशेने पाऊल पडणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. आता त्याचं कारण काय, लोकशाही वातावरणात भयमुक्त वातावरणामुळे बालक स्वतःच्या संपूर्ण क्षमतेचा पोटेन्शियल वापर करू शकते जी आत्मसाक्षात्काराची पहिली पायरी आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. तर अशा प्रकारे आजची जी आपली मानसशास्त्राची थोडी मोठी तासिका होती परंतु महत्त्वाची तासिका होती ती या ठिकाणी आपली संपलेली आहे. आशा करतो तुम्हाला ती आवडली असेल, समजली असेल. जर आवडली असेल, समजली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जेणेकरून मलाही या ठिकाणी चुका, चांगल्या गोष्टी किंवा ज्या काही माझ्या स्ट्रॉंग गोष्टी, वीक गोष्टी असतील त्या माझ्या लक्षात येतील. तर या ठिकाणी पुन्हा भेटण्यासाठी थांबतो. लवकरच आपण पुढच्या तासिकेमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.